गेल्या 5 वर्षामध्ये ताईंच्या पाठीमागं बापूंचं कार्य होतं, बापूंचं योगदान होतं, संघर्ष होता. या 5 वर्षामध्ये बापू आपण अशी कोणती 4 कामं केली की जी या परिसरातल्या लोकांसाठी हिताची आहेत? आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काम तर मूलभूत सुविधा काय गटर पाणी हे चालू राहणं संपणार नाही. बरोबर. मी जेव्हा स्वतः नगरसेवक झाले 17ला नगरसेवक असताना खड्ड्यात पाणी पिचलं. खड्ड्यातलं पाणी कसं पी सांगतो मला मी. चाळत ना तिथं सगळ्या 10-10चे पहिले वटे दिले होते. 10-10च्या वट्याच्या पुढे गटार ओपन गटार. काय गटार बंद झालं तर काय गटार शेजारी खड्डा. खड्ड्यात पाटील पाण्याला प्रेशर नव्हतं म्हणून. प्रेशर नव्हतं म्हणून पाणी त्या पाटीचं पाणी घ्यायचं हंड्यात भरायचं. गटारातलं पाणी त्याच्यात येत असेल. येत काय ठिकाणी द्यायचं नाही. काय असतं ते मी सांगतो मला मी. जे ओपन गटर त्या गटारी शेजारी पाईपलाईन तिथं काय होतं टॅप मारलेले खाली जो जमीन पाईप त्याला कनेक्शन दिलं. गटारातलं पाणी गटारात घुस लागून उकरलं की ते गटारातलं पाणी खड्ड्यात जिरून नाही त्या टॅपमध्ये पाणी त्या पाईप मध्ये. अरे बाप. लोक सांगतात बाटल्या भरून ठेवायच्या आणि वाशाचं पाण्याचं. आम्हाला जीवाशी खेळ आहे लोकांच्या. जीवाशी खेळत होते लोकांचे. तेव्हा आम्हाला मला बी कळत नव्हतं नवीन कसं पाणी येतं हे. थोडं शोध लागले. आता काय हे आपल्या पालिकेचे त्यांना ते जी डिप्युटी असतील त्यांना त्यातून त्यांना अभ्यास असतो. दररोज त्यांचं कामच आहे ना. ते काय कोर्स केला असेल किंवा इंजिनियर कसे बोलले माझं शिक्षण करण्याचे मला सांगता येत नाही काय ते. त्यांना कळत नव्हतं आम्ही शोधलं ते काय पाणी येतं. अनेकदा बातम्या पण यायच्या अशुद्ध पाणी येतो. 17 मध्ये अक्षरशः तशी अवस्था होती. आपण झाल्यापासून तर पहिलं तर शोधलं आम्ही काय होतं. आमच्याकडे मगर म्हणून जी होतं पाणी पुरवठा त्याला घेतलं सोबत आम्ही. बऱ्याच ठिकाणी होतं एका ठिकाणी नव्हते बऱ्याच ठिकाणी. आम्ही तिथं काय केलं मग गटाराच्या विरुद्ध दिशेचे किंवा मग काय करायचं दोन्ही बाजूला चाळ आहे गटारात सेंटरला पाईप टाकलं सेंटर. तेव्हापासून पाण्याच्या अडचणी बऱ्यापैकी संपल्या. पाण्याच्या अडचणी संपल्या असतील तशा आरोग्याच्या अडचणी पण काही कंप्लीट येत नाही. तर पहिलं आम्हाला आम्ही अधिकाऱ्याचं पाणी येतं होतं घालतं ह्याच्यामधून पाईप बघा जरा त्यांनी ते वॉश आउट करायचं. वॉश आउट केलं की परत 8-10 दिवसांनी 15 आहे तेच. आणि वॉश आउट केलं की असं तिथं गटारात उकळायला बाहेर मारायचं. साठलेलं गटारात पाणी जाऊन त्याच्यावर साठलेलं. आता तसा प्रकार दिसणार. 5 वर्षाच्या काळात पहिला झटका दिला ते हे गटाराचं जे पाणी लोकांना प्यायला लागत होतं ती यंत्रणा व्यवस्थित